नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये। उन्हाळा म्हटला की बायांची लगेच लगबग चालू होते, हे बनवा ते बनवा। उन्हाळ्याचे वाळवण चालू होतात बनवायचे। तर मग आज आपण बनवणार आहोत साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या बनवणार आहोत। तर मग सगळी सामग्री तर मी सांगणारच आहे। आम्ही उन्हाळ्याचे जे पण वाळवण बनवणार आहोत त्याचे सगळे व्हिडिओ मी टाकणार आहे। तर तुमच्या माहितीसाठी, तुम्हाला मदत होईल त्यासाठी सबस्क्राईब आत्ताच करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग सुरू करूया। तर आपण घेतलेले आहे 5 किलो बटाटे आणि 2 किलो साबुदाणे घेतलेले आहेत। साबुदाणे मी रात्री भिजत घातलेले होते, हे बघा मस्त भिजलेले आहेत। 2 किलो साबुदाणे आणि 5 किलो बटाटे सुद्धा आता शिजवून घेतलेले आहेत ना। आता त्याचे साल्टे ना वरची काढून घ्यायचे आहेत मस्त। सगळे बटाटे मस्त सोलून झालेले आहेत हे बघा। आता त्यांना ना आपण किसून घेणार आहोत किसणीने, हे बघा याच्याने, कारण की चकली बनवताना ना मध्ये अटकायला नको म्हणून आपण बारीक करून घेत आहोत। हे सगळे शिजलेले बटाटे ना किसलेले आहेत, बघा किती मस्त बारीक झाले। आता मस्त पातेलं तापलेलं आहे, आता तेल टाकून घेऊ, मिरची टाकून घेऊ। मला ते मसाला नाही आहे, उपवासाला चालतं ना तेच टाकायचं, कारण आपण उपवासाच्या चकल्या बनवतोय ना। साबुदाणे टाकून घेऊ आता। हे आता बटाट्याचं आपण जो शिजवून केलेलं होतं ना ते आता टाकून देऊ। साबुदाणे मस्त शिजलेले आहेत। आता ना चवीनुसार मीठ टाकून घेऊ आपण। शिजून झाला आता मस्त शिजलेली आहे, खाली वरून करून बघा कसा आवाज येतो। या बाजेवरती ना असा पेपर टाकून घेतला आहे, त्याच्यावरती आता आपण चकल्या बनवणार आहोत। एक नंबर।
बघा या सोऱ्याने किती छान अशा चकल्या येत आहेत. बघा अटकत नाही का काहीच नाही. मस्त बटाटे किसून घेतले ना तर अटकत नाही. साबुदाणे पण मस्त फुगले होते. तुमच्या जवळ जर चकल्या काढायचं जरी नसेल ना तर अशी पिशवी घ्यायची आणि त्याला आहे ना असं खालून आहे ना कट मारायचा बारीक. जास्त मोठा पण नाही होऊ द्यायचा. हे बघा असं. त्याच्यात ना आता पीठ भरून घेऊ आपण. हा बघा इथं फायनल लुक अशा झालेल्या आहेत आपल्या चकल्या. खूप मेहनत लागते. ऊन बघा किती आहे. बघा कशी वाटते. किती चमकत आहे बघा. मस्त अशा गोल 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 काढलेल्या आहेत. एकूण किती किलोच्या म्हणजे 5 किलो बटाटे होते आणि 2 किलो साबुदाणे. बघा किती चकल्या झाले. एकदा बनवा आणि वर्षभर खा. नो टेन्शन. वर्षभर टेन्शनच नाही आता. ही माझी मम्मी. हे बघा माझी मम्मी. हे जे पीठ उरलंय ना खायचं काढून ठेवते. माझ्या भावाला खूप आवडते हे खायला. मम्मी त्याच्यासाठी मस्त काढून ठेवते बाजूला. पोराची लई काळजी. तर वाळल्या की मी तुम्हाला दाखवेलच. आता मस्त उन्हाच्या भरोशा आपण ठेवून देऊ. दिसता का सूर्य दादा तुम्हाला. चला भेटू तर आता मग नंतर. काय खरं टरबूज आहे ना. खरबूज आता त्या गर्दी आहेत ना जरा वारला जात नाही का. एकदम म्हणजे आयडिया मग वारला आता आंबट वाशच नाही. काय मी कट करा व्हिडिओ काढा करता.
चकल्या ना आता मस्त वाळल्या होत्या, आपण या तळून घेऊ आता. मस्त तेल गरम होऊ द्यायचं. बघा किती छान अशी फुलते.